या घडीची महत्त्वाची बातमी, भारत सगळा वाट बघत होता आणि तीच गोष्ट घडली पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय असून पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही मोठी कारवाई केली आहे। भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। भारताकडून पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करण्यात आलाय, तर त्याचबरोबर बहावलपूर, मुजफ्फराबाद, मुरिदके आणि कोटली या ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आलाय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आणि 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलं। पाकमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीर अशा दोन्ही ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलं। नक्की सुवर्णा, भारतीय सैन्याकडून ही हल्ल्याची मोठी पुष्टी देखील करण्यात आली आहे। नक्की। आणि मंदार सर आपल्या सोबत आहेत, आज न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांच्याशी आपण बोलणार आहोत। मंदार सर, खूप मोठी गोष्ट आहे, आपण काल मॉक ड्रिलची तयारी करत होतो की आज दिवसभर मॉक ड्रिल आहे आणि हे मात्र मोठं सरप्राईज। हे ड्रिल केलं गेलेलं आहे, नुसतं मॉक ड्रिल नाही आहे, पाकिस्तानची वाट लावून टाकलेली आहे। आणि खास करून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला आहे की जी 9 दहशतवादी ठिकाणं आहेत ती निवडक अशी अचूकतेने उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। या उद्ध्वस्त करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जी लागते, ज्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो, तो इंटेलिजन्स त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, हे पण महत्त्वाचं होतं। आणि त्यामुळे त्या इंटेलिजन्समुळेच एवढी मोठी कारवाई करण्यात आली। एवढंच नाही तर पुन्हा सुवर्ण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे स्काल्प मिसाईल वापरलं गेलं, जे क्षेपणास्त्र वापरलं गेलं, हे स्काल्प मिसाईल फार मजेशीर आहे। त्याचं कारण आपल्याकडे ब्रह्मोस पण आहे आणि स्काल्प पण आहे, म्हणजे अतिशय 2 वेगवेगळ्या प्रणालीची असलेली ही क्षेपणास्त्र आहेत। आणि या क्षेपणास्त्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्काल्पचा जो आत्ताचा जो भाग आहे तो अशासाठी आहे की स्काल्प हे स्टेल्थ यंत्रणा आणि एकूण जी काही रडार यंत्रणा असते त्याला चुकून ते लक्ष्याचा अचूक भेद करतं। आणि त्यामुळे राफेल विमानावरनं त्यांनी आपल्याच हवाई हद्दीतून ही मिसाईल जी आहे, ही क्षेपणास्त्र जी आहेत ती डागलेली होती। आणि ती नुसती डागलेली नव्हती, तर त्याच्याबरोबरीनं एक लक्षात घ्यायला पाहिजे की एक विशिष्ट प्रकारचा बॉम्ब, ज्याला हॅमर बॉम्ब असं म्हणतात, म्हणजे तो हातोड्यासारखा बंकर सुद्धा फोडून आतपर्यंत जातो, त्या हॅमर बॉम्बचा सुद्धा इथे वापर करण्यात आलेला आहे। आणि या हॅमर बॉम्बमुळे सुद्धा त्या दहशतवादी जे अड्डे आहेत, दहशतवादी जे तळ आहेत, तिथे सुद्धा हाहाकार उडालेला आहे। आत्ता केवळ एवढे 12 दहशतवादी मेल्याची बातमी आहे, पण हळूहळू जसजशी अधिक आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल, पाकिस्तानामधनं अधिक दहशतवादी मारले निश्चितच गेलेले असणार आहेत। इतकी अचूक माहिती या सगळ्या कारवाईच्या पूर्वी आपल्या यंत्रणांकडे होती। मोहन काकतीकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। मंदार सर, तुम्हीही मोहन सरांशी बोलू शकता। कर्नल मोहन काकतीकर आपल्या सोबत आहेत आणि मोठा अनुभव आहे त्यांचा। काकतीकर सर, मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी हल्ल्याची पार्श्वभूमी तयार केली होती भारताने, खास करून लष्कराला दिलेली जी मोकळीक होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्याच्यानंतर ही फार जलद गतीनं कारवाई झालेली आहे। तुम्हाला असं वाटतं का की या कारवाईमुळे येणाऱ्या काळामध्ये आत्तापर्यंतचं जे सगळं एक युद्धाची जी परिस्थिती होती आणि भारतीय उपखंडामधला जो युद्धाच्याकडे खास करून भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता शेजारी राष्ट्रांचा, तो बदलण्यास मदत होईल? भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा काही वेगळा भाग नाहीये। भारताची जी सैन्य ताकद आहे ही सगळ्यांना माहिती आहे। आणि फक्त या गोष्टीमध्ये मला एकच म्हणायचंय की हा फार केअरफुली रिस्पॉन्स हा हिंदुस्थानाने दिलेला आहे। आणि भारताने याच्यामध्ये अशा पद्धतीने हा दिलेला आहे की पाकिस्तानला फेस सेव्हिंग राहावं आणि एस्केलेशन होणार नाही याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। परंतु हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारताची एस्केलेशन झालं तर त्याची ही तयारी पूर्णपणे निश्चितच करण्यात आली असेल। परंतु सध्या पाकिस्तानची जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तान याला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स देईल हे बघावं लागेल। कारण पाकिस्तान सध्या अशा परिस्थितीत नाही की तो याचं एस्केलेशन करून एक मोठ्या युद्धामध्ये हे बदलेल। कारण पाकिस्तानची इंटरनल परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यांची फायनान्शियल कंडिशन अतिशय वाईट आहे। एक वॉर सपोर्ट करण्यासाठी जी फायनान्शियल स्ट्रेंथ जी लागते ती अजिबात पाकिस्तानकडे नाही। त्यांच्याकडे आर्म्स अम्युनिशनची कंडिशन खराब आहे।
अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या इंटरेस्टमध्ये हे नाही आहे की हे तो एक मोठ्या युद्धामध्ये याला कन्वर्ट करू शकेल. आणि अशा परिस्थितीत भारताने अशा पद्धतीने हा बदला घेतलेला आहे की याचं एस्केलेशन शक्यतो होता कामा नये. कारण हे आपल्याही इंटरेस्टमध्ये नाही आहे आणि ना पाकिस्तानच्या इंटरेस्टमध्ये आहे. परंतु ॲट द सेम टाइम आपण जो हल्ला पाकिस्ताननी टेररिस्टच्या थ्रू आपल्यावरती केला होता त्याचा पूर्णपणे बदला आपण घेतलेला आहे. की कुठेही एस्केलेशन होणार नाही, परिस्थिती चिघळणार नाही याची सुद्धा काळजी भारतानं घेतलेली आहे. आणि पाकिस्तान त्या अर्थाने तिथे अंतर्गत खंगलेला असा देश आहे. आणि असं असताना येणाऱ्या काळामध्ये ह्या हल्ल्यामुळे किमान वचक बसेल आणि तो वचक बसल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीनं कूटनीती पद्धतीनं भारत या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवेल असं वाटतंय का? निश्चितच या ऑपरेशनमुळे पाकिस्तान पुन्हा अशा काही गोष्टी करण्यामध्ये निश्चितच विचार करेल. कारण आतापर्यंतचा जो आपला रिस्पॉन्स होता तो रिस्ट्रिक्टेड किंवा लिमिटेड रिस्पॉन्स होता. पण यावेळेला आपण त्यांच्या 9 बेसेसवरती अटॅक केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा अटॅक केलेला आहे. नाहीतर याच्यापूर्वीचे जे दोन्ही ऍक्शन्स होत्या त्या जनरली रिस्ट्रिक्टेड होत्या. नक्की. काश्मीरमध्ये